नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काल विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम आहेत यांनी विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या अगोदर त्यांच्या खात्यावर 1500 अशा पद्धतीनं 3000 रुपये आम्ही वितरित करू असं आश्वासन दिलं होतं. आणि आज आणि काल बहुतांश महिलांना 1500 रुपयाचा फेब्रुवारीचा महिना या ठिकाणी आलेला आहे. आणि मित्रांनो, मार्च महिन्याचा जे हप्ता आहे 2 ते 5 दिवस आणखी वेळ लागू शकतो अशा पद्धतीनं सांगण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कालपासून टप्पा पडण्यास सुरू झालेला आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, युको बँकमध्ये हे माझ्या आईचे पैसे येताना कुठंतरी दिसत आहेत. हे युको बँकेचे तुम्ही पाहू शकता की हॅज बीन क्रिएटेड 1500 रुपये या ठिकाणी जमा झालेलं आहे. आणि याचं तुम्ही पाहू शकता, याचं टाईमसुद्धा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी दुपारचे 5:11 या ठिकाणी माझ्या आईचे या ठिकाणी पेमेंट त्या आईच्या खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अदिती तटकरेच्या आश्वासनामुळे या ठिकाणी जमा झालेले आहेत. यानंतर तुम्हाला माझ्या बहिणीचे सुद्धा पैसे सांगतो कधी पडलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, माझ्या बहिणीला आहे तुम्ही डिअर कस्टमर DBT.गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ या ठिकाणी 1500 रुपये जे आहेत या ठिकाणी 8 मार्च 2025 रोजी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी टाईम जे आहे 2:50 माझ्या बहिणीच्या अकाउंटवर सुद्धा या ठिकाणी पोस्टाचं अकाउंट आहे. या ठिकाणी 2:50 अर्थात 3 वाजता या ठिकाणी पैसे पडलेले आहे. तर मित्रांनो, आणखीही कोणाला म्हणजे कोणाच्या आईला असो कोणाच्या बहिणीला असो पैसे आले नाहीत, तर मित्रांनो आज किंवा उद्यापर्यंत सर्व महिलांना या ठिकाणी पैसे मिळून जातील. आणि मित्रांनो, फक्त जे आहे 1500 रुपयाचाच अगोदर फेब्रुवारीचा या ठिकाणी हप्ता देण्यात येत आहे. मार्चच्या हप्त्याला मित्रांनो आणखी एक 5 ते 6 दिवस लागल असं सांगण्यात येत आहे. तर महाराष्ट्रामध्ये सध्या अर्थसंकल्पीय विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकाकडून जो मुद्दा उपस्थित केला होता त्यालाच एक प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना यांनी आम्ही महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना एक मोठं गिफ्ट देणार असल्याचं सांगितण्यात आलं होतं. आणि गिफ्ट जे आहे 1500 रुपयाचं सध्या भेटलेलं होतं. मग तुम्ही म्हणू शकता की सर, 2100 रुपयाचं जे आश्वासन दिलं होतं, मग 2100 रुपये कधी महिलांना खात्यावर जमा होणार आहेत? तर मित्रांनो, 2100 रुपयाचं जे आहे आश्वासन दिलं होतं, 5-6 महिने उलटून झाले, 8वा-9वा इन्स्टॉलमेंट महिलांच्या खात्यावर जमा झाला, पण 2100 रुपये कधी भेटणार? तर 2100 रुपये मित्रांनो माझ्या मते एप्रिलच्या महिन्यापासून भेटण्यास सुरू होतील. कारण की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे. अशा योजनांमुळं मोठ्या प्रमाणात पैसे जाताना दिसत आहे. असं अर्थव्यवस्थेवर होत आहे असं दिसत आहे. तर हे मित्रांनो आणखी किती दिवस योजना चालणार याकडे काही सांगू शकत नाही. पण मार्च महिन्याचा हप्तासुद्धा एक 4-5 दिवसात येईल. आणि एप्रिल महिन्यापासून मित्रांनो जवळपास 2100 रुपये भेटण्यास माझ्या मते तरी सुरुवात होईल. तर हे जे आहे फेब्रुवारीचा महिना हप्ता आलेला आहे. आणि मित्रांनो, आणखी कोणाच्या बहिणीच्या असो आईच्या असो ज्यांना कोणाला फेब्रुवारीचं 1500 रुपये भेटले नाहीत आणि असे काही आहेत जे त्यांची बहीण असेल त्यांची आई असेल त्यांना मित्रांनो जानेवारीचा सुद्धा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही आणि फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही आणि मार्चचा सुद्धा मिळालेला नाही. तर अशा मित्रांनी काय करायचं आहे हे गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यावा. तुमचा आई असो किंवा तुमची बहीण असो त्यांच्या खात्याला त्यांच्या आधारला सीडिंग कोणत्या बँकेचं आहे ते अगोदर मित्रांनो चेक करून घ्या. सीडिंग मित्रांनो तुम्ही चेक करून घ्या, एनेबल आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. एनेबल असेल तरच मित्रांनो या ठिकाणी तुमच्या आईला किंवा बहिणीला
खात्यावर पैसे जमा होतील. जर एनेबल अकाउंट नसेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. मग एनेबल करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर तुम्ही मित्रांनो सोपं पोस्टाचं अकाउंट खोलून टाका. त्यावर ऑटोमॅटिकली त्याच्यावर पैसे जमा होतील. तर मित्रांनो हे माझ्या आईच्यासुद्धा संदर्भात असंच झालं होतं. माझ्या आईलासुद्धा या ठिकाणी डिसेंबरचा मित्रांनो 1500 रुपयाचा हप्ता नाही आला. तर मी आधार शेडिंग मित्रांनो या ठिकाणी चेंज करून घेतलं. पहिले जे आहे मित्रांनो युनियन बँकेचं आधार शेडिंग होतं आणि त्यानंतर इको बँकेचं या ठिकाणी मी चेंज करून घेतल्यामुळं नंतर मला या ठिकाणी पाहू शकता की इकोचं माझ्या आईचं अकाउंट आहे. तर अगोदर युनियन बँकेचं होतं. मग इकोचं चेंज केल्यानंतर मित्रांनो जानेवारीमध्ये इको बँकवर डायरेक्टली पैसे आले. म्हणून तुम्ही सीडिंग करताना मित्रांनो त्या महिन्याचे पैसे येत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आय होप की मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ या ठिकाणी समजला असेल. ज्या कोणाच्या माता भगिनीचे पैसे आले नसतील तर आज किंवा उद्यापर्यंत पैसे येऊन जातील. तर तुम्हाला काही करायची गरज नाही. या ठिकाणी बरेच मित्रांनो ऑनलाईन माध्यमातून फ्रॉड होताना दिसत आहे. काही लोक म्हणतात पैसे येतात, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही तुमचं सीडिंग करून घेतो, हे करतो ते करतो, 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या. अशा अफवाला मित्रांनो बळी पडू नका. तुम्हाला जे काही माहिती असल्यास तुम्ही CSC केंद्र चालकाला विचारपूस करा. आणि जे काही करायचं आहे CSK याच्यावरच जाऊन विचारपूस करा. तुम्ही ऑनलाईनच्या याच्यावर फ्रॉडवर विश्वास ठेवू नका. आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.